जागांचा सूत्र या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे। आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी ही कोर कमिटीची बैठक पार पडेल। भाजपच्या विधान परिषदेच्या जागा आणि उमेदवारांच्या नावावर या बैठकीत चर्चा होईल। यानंतर बातमी आहे महायुतीच्या गोटातून। आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली आहे। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची उपस्थिती होती, तर शिवसेनेकडून दादा भुसे, उदय सामंत या बैठकीला हजर होते। महामंडळांचं वाटप आणि जिल्हा समितींच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। समन्वय समितीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली असून महायुतीला डॅमेज करणारी वक्तव्य करू नयेत यावर सर्वांचं एकमत झाल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं। काही अडचण असेल तर ते अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टामध्ये तो प्रश्न जाईल, पण त्यावरून बाहेर कुणी त्याची तशी वाच्यता करू नये, जेणेकरून जे आहे महायुतीला डॅमेज करणारं असं वक्तव्य बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची। महायुतीचे मित्र असतील त्यांनीसुद्धा कृपा करून महायुतीच्या डाग लागेल किंवा महायुतीवर टीका टिप्पणी होईल अशा प्रकारचं भाष्य कोणी करायचं नाही। कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवरून महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून चढाओढ सुरू असून शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा रंगली आहे, तर सुनील तटकरे हे अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात मिळून 831 मतदार सदस्य असून त्यापैकी एकट्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 236 सदस्यांचा पाठबळ आहे। दरम्यान महायुतीतल्या जागा वाटपाचा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री समन्वयाची भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे। 16 जागांच्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। मताची आकडेवारी देखील निवडणूक आयोगानं फायनल करून दिलेली आहे आणि याच्यानंतर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि सुनेत्राबाई एकत्र बसून त्या 16 जागांमधल्या कोण किती लढणार आहे ते फायनलाइज करतील, पण 17च्या 17 जागा विधान परिषदेच्या या महायुतीच्या निवडून येतील। कोकणामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झालाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात उमेदवारीवरून चढाओढ सुरू आहे। शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा असून त्यांनी या मतदारसंघात तयारी सुरू केली आहे। या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्यानं ही जागा परंपरेनुसार आपल्यालाच मिळावी असा दावा राजन साळवी यांनी केला आहे। शिवसेनेने नगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये 236 पर्यंत मजल मारलेली आहे, त्यामुळे तिथल्या शिवसेनेची स्थानिक मंडळी, आम्ही स्वतः स्थानिक मंडळी हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशा तऱ्हेची आमची एकनाथ शिंदे साहेबांकडे विनंती राहणार आहे। पण त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणार हा मला विश्वास आहे। परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। महायुतीमध्ये शिवसेनेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडूनही दावा करण्यात येतोय, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ही जागा असली तरी संख्याबळाच्या आधारे इतर पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे, तर राष्ट्रवादीकडून विजय भांबळे आणि सुरेश नागरे, भाजपकडून संतोष मुरकुटे, तर काँग्रेसकडून सुरेश देशमुख यांची नावं चर्चेत आहेत। अहिल्यानगरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून विधान परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांनी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि दत्तामामा भरणे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विविध राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत वादाच्या चर्चांना उधाण आले असून या भेटीला त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान या भेटीतील नेमकी चर्चा समोर आली नसली तरी राजकीय वर्तुळात याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीकडून डिझाईन बॉक्स नंतर लवकरच नवी राजकीय नीती ठरवणाऱ्या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. नुकतीच सुनेत्रा पवार, बार पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 2 तास बैठक पार पडली आहे. 1 जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे रणनीतिकार म्हणून काम पाहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. ठाकरेंच्या खासदारांकडून शिवसेना नेत्यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच आहे. नागेश पाटील आष्टीकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, तर राजाभाऊ वाझेंनी नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे. आणि त्यानंतर काल शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना जोर आलाय. तसंच ठाकरे सेनेचा कोणताही ताकदवान नेता आमच्याकडे आल्यास स्वागत करू असं उदय सामंत यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना शिवसेनेने एक प्रकारे दिलेले समर्थन तर नाही ना असंही बोललं जात आहे. एखादा विरोधी पक्षातला लोकप्रतिनिधी भेटला म्हणजे तो पक्षाधित्वाशातला भाग नाही. कालपासून ह्या सगळ्या बातम्या देखील बघतोय. शेवटी महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये त्यांचा देखील मतदारसंघ येतो. त्यांना देखील वाटत असेल की त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या नगरपालिका असतील किंवा झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न असतील किंवा MIDCचे प्रश्न असतील हे सुटले पाहिजेत म्हणून मंत्र्यांकडे गेलं पाहिजे. तसंच काही प्रश्न हे शासन स्तरावरचे तातडीनं सुटले पाहिजेत म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली असेल. जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्याच्यातला कोणी जरी ताकदीचा नेता आमच्या पक्षामध्ये येणार असेल तर आम्ही नक्की स्वागतच करू ना. उल्हासनगर शहरामधल्या राजकारणामध्ये ऐलानी विरुद्ध कलानी हा संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय. माजी आमदार पप्पू कलानी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह तब्बल 2 तास बैठक घेतल्यानं महायुतीमध्ये क्रेडिट वॉर रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत उल्हासनगरच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी MMRDA कडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय. तसंच स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, डिजिटल शाळा आणि 420 बेडच्या रुग्णालयाच्या बांधकामाला गती देण्याचं ठरलंय. तसंच उल्हासनगरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेसचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून पहिल्या टप्प्यात 30 बसेस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. कॅम्प नंबर 5 मधल्या डम्पिंग ग्राउंड हटवण्याचाही निर्णय या बैठकीमध्ये झालाय. दरम्यान आमदार कुमार ऐलानी आणि कलानी गट यांच्यात विकास कामांच्या श्रेयवादावरून राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के माध्यम से कोई स्कूल बनाने का काम किया जा रहा है. 400 बेड के नया हॉस्पिटल की उभारने का काम, यहाँ पर कामगार हॉस्पिटल जो पूरा बन चुका है, आने वाले 20 तारीख को खासदार महोदय उल्लासनगर शहर में आरोग्य मिनिस्टर के साथ में दौरा करने जा रहे हैं. ये सभी विषयों के ऊपर यहाँ पर चर्चा हुई है. अंबरनाथ, पाचोरा और कोल्हापुर, इन व्यापारियों को तकलीफ थी, सिंधी समाज के हमारे व्यापारियों को, वो भी विषयों पर चर्चा हुई है और बहुत अच्छी तरीके से चर्चा होगी. संबंधित विभागों के ऊपर उनको आदेश और निर्देश दिए गए हैं कि तत्काल इसकी बैठक लगाकर उनका कुछ समस्याओं का निवारण किया जाए. भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवारांचं कौतुक केलंय. तसंच जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथे राजकीय आरोप करायचे नसतात असंही शरद पवार म्हणाले. मुंबईतल्या पत्रकार संघ सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमावेळी शरद पवार बोलत होते. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आणखी त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते. पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय मंत्री हे करायचे नाही. नाशिकमध्ये महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर स्थानिक नेत्यांनी पडदा टाकलाय.
निमित्त होतं भाजपचे नेते गिरीश महाजनांच्या वाढदिवसाचं. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष रंगतोय. मात्र महाजनांच्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ आणि दादा भुसे एकत्रित पाहायला मिळाले. मंत्री छगन भुजबळांनी शाल देत महाजनांचं अभिनंदन केलंय, तर मंत्री दादा भुसेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक देत महाजनांचा गौरव करण्यात आलाय. या तिन्ही नेत्यांकडून मनोमिलनाचा संदेश देण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. गटनेते युवराज गायकवाड आणि नगरसेवक सुरेश बंडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात पार पडलाय. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थित होती. जयंत पाटील यांच्या चिरंजीवांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेदरम्यानच हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. साताऱ्यामध्ये फलटणमध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा प्रचंड गदारोळात पार पडली. कारखाना, अर्कशाळा आणि मद्य विभाग श्री दत्त इंडिया या खासगी संस्थेला चालवण्यास देण्याच्या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. या सभेमध्ये जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी स्वतः स्टेजवरून खाली उतरून मध्यस्थीचा प्रयत्न केलाय. तर विरोधकांनी सुमारे 44 कोटी रुपयांच्या मुद्द्यावरून करार प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत घोषणाबाजी केली आहे. या संपूर्ण सभेमध्ये मोठा गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ठाणे महापालिकेत महायुतीमधल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार वाद निर्माण झाला असून महासभेतील गोंधळ आणि राष्ट्रगीताच्या अवमानाच्या आरोपांवरून दोन्ही बाजूंनी निलंबनाची मागणी होती आहे. महापालिकेच्या महासभेत गोंधळ घातल्याचा आणि राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत भाजपनं शिंदे सेनेच्या नगरसेवकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. यावर पलटवार करत शिवसेनेने भाजप नगरसेवकांवर गोंधळ घालण्याचा आरोप करत महापौरांकडे निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान या वादावर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अंबरनाथ नगरपालिकेमधल्या सत्ता संघर्षात शिवसेना आणि भाजपनं एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका आता युती झाल्यानंतर मागे घेण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले आणि भाजपचे गटनेते अभिजित करंजुले यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट अधिकृत ठरवल्यानंतर भाजपनं या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र युतीनंतर भाजपनं ही याचिका मागे घेतली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून भाजपात गेलेल्या 12 नगरसेवकांच्या विरोधात शिवसेनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेली याचिकाही मागे घेण्यात आली. पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्यानंतर 4 महिन्यांनी शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि जुन्या वादांवर पडदा टाकत परस्परांच्या विरोधातील सर्व याचिका मागे घेण्याचा निर्णय झाला आहे. राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णींची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विषयक विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी यास मान्यता दिली. सततच्या बदलांमुळे कायम चर्चेत राहिलेले वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. राज्य शासनानं त्यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. प्रशासकीय कामकाजातील कडक शिस्त, धडाकेबाज निर्णय शैली आणि पारदर्शक कारभारामुळे तुकाराम मुंढे हे राज्यभर ओळखले जातात. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबूराव राऊत यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. काल बेपत्ता झालेल्या एका मुलीचा शोध घ्या अशी विनंती तिच्या पालकांनी राऊत यांना केली होती. मात्र वाहनात डिझेल भरायला पैसे नाहीत तर मुलीला कसं शोधू, पैसे द्या मुलीला शोधतो असं उत्तर त्यांनी दिलं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला. त्यावर बावनकुळेंनीही दोषी पोलीस निरीक्षकावर कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. त्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी आदेश काढले.
बीडमध्ये पोलीस दलातील बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कठोर निर्णय घेतलाय. बदलीसाठी दबाव अथवा शिफारस आणल्यास संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. नवनीत कौवत यांनी हा निर्णय घेतला असून बाहेरील व्यक्ती किंवा नेत्यांकडून फोनद्वारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यासही कारवाई होणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा हा पुढचा टप्पा मानला जातोय. यापूर्वीही नेमप्लेटबाबतचा निर्णय राज्यभर चर्चेत आला होता. बेकायदेशीरपणे आणि नियमबाह्यपणे ऑनलाईन ॲप्सवरून औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री होते आणि त्याचा परिणाम छोट्या केमिस्ट दुकानदारांच्या व्यवसायावर होत असून त्यांना प्रचंड फटका सहन करावा लागतोय. याच्या निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेत्यांनी आज देशव्यापी संप पुकारलाय. 12.5 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते आणि वितरक या संपात सहभागी होत आहेत. ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं आज वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे. या संपामुळे देशाच्या अनेक शहरांमध्ये औषध दुकानं बंद राहतील. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाईन ॲप्सवरून औषधं विकली जातात. केंद्र सरकार ऑनलाईन विक्री रोखत नसल्यानं हा संप पुकारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत वादाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली आहे. मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि दत्तामामा भरणे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन विविध राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत वादाच्या चर्चांना उधाण आले असून या भेटीला त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे. दरम्यान या भेटीतील नेमकी चर्चा समोर आली नसली तरी राजकीय वर्तुळात याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीकडून डिझाईन बॉक्सनंतर लवकरच नवी राजकीय नीती ठरवणाऱ्या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. नुकतीच सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची प्रशांत किशोर यांच्यासोबत 2 तास बैठक पार पडली. 1 जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे रणनीतिकार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भात आज भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. भाजपच्या विधान परिषदेच्या जागांचं सूत्र या बैठकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे. आज रात्री 10 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी कोर कमिटीची बैठक पार पडेल. भाजपच्या विधान परिषदेच्या जागा आणि उमेदवारांच्या नावावर चर्चा होईल. आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली आहे. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांची उपस्थिती होती, तर शिवसेनेकडून दादा भुसे आणि उदय सावंत या बैठकीला उपस्थित होते. काही अडचण असेल तर ते अर्थातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टामध्ये तो प्रश्न जाईल. पण त्यावरून बाहेर कुणी त्याची तशी वाच्यता करू नये, जेणेकरून जे आहे महायुतीला डॅमेज करणारं असं वक्तव्य बाहेर येईल, येणार नाही याची काळजी घ्यायची. महायुतीचे मित्र असतील त्यांनीसुद्धा कृपा करून महायुतीच्या डाग लागेल किंवा महायुतीवर टीका टिप्पणी होईल अशा प्रकारचं भाष्य कोणी करायचं नाही. कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांवरून महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून चढाओढ सुरू असून शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा आहे, तर सुनील तटकरे, अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात मिळून 831 मतदार सदस्य असून यापैकी एकट्या शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 236 सदस्यांचं संख्याबळ आहे. तर महायुतीमधल्या जागा वाटपाचा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री समन्वयाची भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. 16 जागांच्या विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मताची आकडेवारी देखील निवडणूक आयोगानं फायनल करून दिलेली आहे आणि याच्यानंतर माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि सुनेत्रा वहिनी एकत्र बसून या 16 जागांमधल्या कोण किती लढणार आहे हे फायनलाइज करतील. पण 17च्या 17 जागा विधान परिषदेच्या या महायुतीच्या निवडून येतील. कोकणामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झालाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात उमेदवारीवरून चढाओढ सुरू आहे. शिवसेनेकडून माजी आमदार साळवी यांच्या नावाची चर्चा असून त्यांनी या मतदारसंघामध्ये तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं संख्याबळ जास्त असल्याने ही जागा परंपरेनुसार आपल्यालाच मिळावी असा दावा साळवींनी केला आहे. शिवसेनेने
नगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये 236 पर्यंत मजल मारलेली आहे. त्यामुळे तिथल्या शिवसेनेची स्थानिक मंडळी, आम्ही स्वतः स्थानिक मंडळी, हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशा तऱ्हेची आमची एकनाथ शिंदे साहेबांकडे विनंती राहणार आहे. पण त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो उमेदवार देतील, त्याला निवडून आणणार हा मला विश्वास आहे. परभणी आणि हिंगोली विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीमध्ये शिवसेनेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडूनही दावा होतोय, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ही जागा असली तरी संख्याबळाच्या आधारे इतर पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादीकडून विजय भांबळे आणि सुरेश नागरे, भाजपकडून संतोष मुरकुटे, तर काँग्रेसकडून सुरेश देशमुख यांसारखी नावं चर्चेत आहेत. एकूण 465 मतदार असलेल्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून लॉबिंगला वेग आला असून उमेदवारीवर अंतिम निर्णयाकडे लक्ष लागलंय. अहिल्यानगरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झालाय. गेल्या 4 वर्षांपासून ही जागा रिक्त होती आणि यापूर्वी ही जागा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. आता बदललेल्या राजकीय समीकरणामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. अहिल्यानगरमध्ये भाजपकडे सर्वाधिक 199 सदस्यांचा संख्याबळ असल्यानं भाजपकडून दावा होतोय, तर राष्ट्रवादीकडे 50 सदस्य असून त्यांनीही जागेवर हक्क सांगितलाय. निवडणुकीसाठी आवश्यक 231 मतांचा आकडा गाठण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून उमेदवारीवरून महायुतीमध्येच चुरस वाढली आहे. ठाकरेंच्या खासदारांकडून शिवसेना नेत्यांच्या भेटीचा सिलसिला सुरू आहे. नागेश आष्टीकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे, तर राजाभाऊ वाजेंनी नाशिकमध्ये श्रीकांत शिंदेंची भेट घेतली आहे. आणि त्यानंतर काल शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चांना जोर आलाय. तसेच ठाकरे सेनेचा कोणताही ताकदवार नेता आमच्याकडे आल्यास स्वागत करू असं उदय सामंतांनी म्हटलंय. आणि त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना शिवसेनेनं एक प्रकारे दिलेले समर्थन तर नाही ना असंही बोललं जात आहे. एखादा विरोधी पक्षातला लोकप्रतिनिधी भेटला म्हणजे तो पक्षात येतो अशातला भाग नाही. मी कालपासून ह्या सगळ्या बातम्या देखील बघतोय. शेवटी महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीमध्ये त्यांचा देखील मतदारसंघ येतो. त्यांना देखील वाटत असेल की त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेल्या नगरपालिका असतील किंवा झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रश्न असतील किंवा MIDCचे प्रश्न असतील हे सुटले पाहिजेत, म्हणून मंत्र्यांकडे गेलं पाहिजे. तसंच काही प्रश्न हे शासन स्तरावरचे तातडीनं सुटले पाहिजेत, म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली असेल. जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्याच्यातला कोणी जरी ताकदीचा नेता आमच्या पक्षामध्ये येणार असेल तर आम्ही नक्की स्वागतच करू. उल्हासनगर शहरामधल्या राजकारणामध्ये ऐलानी विरुद्ध कलानी हा संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय. माजी आमदार पप्पू कलानी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह तब्बल 2 तास बैठक घेतल्यानं महायुतीमध्ये क्रेडिट वॉर रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीमध्ये उल्हासनगरच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी MMRDA कडून 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच स्वतंत्र पाणीपुरवठा योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट, डिजिटल शाळा आणि 420 बेडच्या रुग्णालयाच्या बांधकामाला गती देण्याचं ठरलंय. तसंच उल्हासनगरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेसचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून पहिल्या टप्प्यामध्ये 30 बसेस ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. कॅम्प नंबर 5 मधल्या डम्पिंग ग्राउंड हटवण्याचाही निर्णय या बैठकीमध्ये झालाय. दरम्यान आमदार कुमार ऐलानी आणि कलानी गट यांच्यात विकास कामांच्या या श्रेयावरून राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के माध्यम से कोई स्कूल बनाने का काम किया जा रहा है. 400 बेड के नया हॉस्पिटल की उभारने का काम यहाँ पर कामगार हॉस्पिटल जो पूरा बन चुका है, आने वाले 20 तारीख को खासदार महोदय उल्लासनगर शहर में आरोग्य मिनिस्टर के साथ में दौरा करने जा रहे हैं. ये सभी विषयों के ऊपर यहाँ पर चर्चा हुई है. अंबरनाथ, पाचोरा और कोल्हापुर इन व्यापारियों को तकलीफ थी, सिंधी समाज के हमारे व्यापारियों को, वो भी विषयों पर चर्चा हुई है और बहुत अच्छी तरीके से चर्चा होगी. संबंधित विभागों के ऊपर उनको आदेश और निर्देश दिए गए हैं कि तत्काल इसकी बैठक लगाकर उनका कुछ समस्याओं का निवारण किया जाए. भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही अशा शब्दात शरद पवारांनी मोदींचं कौतुक केलंय. तसेच जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथे राजकीय आरोप करायचे नसतात असंही शरद पवारांनी म्हटलंय. मुंबईतल्या पत्रकार संघ सभागृहामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमावेळी शरद पवार बोलत होते.
नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आणखी त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते. पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीयमध्ये ते करायचे नाही. नाशिकमध्ये महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादावर स्थानिक नेत्यांनी पडदा टाकलाय. निमित्त होतं भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाचं. गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष पाहायला मिळाला. मात्र महाजनांच्या वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ आणि दादा भुसे एकत्रित आले. मंत्री छगन भुजबळांनी शाल देत महाजनांचं अभिनंदन केलं, तर मंत्री दादा भुसेंकडून छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक भेट देत महाजनांचा गौरव करण्यात आलाय. या तिन्ही नेत्यांकडून मनोमिलनाचा संदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. गटनेते युवराज गायकवाड आणि नगरसेवक सुरेश बनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात पार पडलाय. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या चिरंजीवांच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेदरम्यानच हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय. साताऱ्याच्या फलटणमध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा प्रचंड गदारोळात पार पडली आहे. कारखाना, अर्कशाळा आणि मद्य विभाग श्री दत्त इंडिया या खासगी संस्थेला चालवण्यास देण्याच्या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. या सभेमध्ये जवाहर कारखान्यासोबतचा करार रद्द करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. दरम्यान संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी परिस्थिती शांत करण्यासाठी स्वतः स्टेजवरून खाली उतरून मध्यस्थीचा प्रयत्न केला, तर विरोधकांनी सुमारे 44 कोटी रुपयांच्या मुद्द्यावरून करार प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत घोषणाबाजी केली आहे. या संपूर्ण सभेमध्ये मोठा गोंधळ आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ठाणे महापालिकेमध्ये महायुतीमधल्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार वाद निर्माण झाला असून महासभेतील गोंधळ आणि राष्ट्रगीताच्या अवमानाच्या आरोपांवरून दोन्ही बाजूंनी निलंबनाची मागणी होती. महापालिकेच्या महासभेत गोंधळ घातल्याचा आणि राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचा आरोप करत भाजपने शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. यावर पलटवार करत शिवसेनेने भाजप नगरसेवकांवर गोंधळ घालण्याचा आरोप करत महापौरांकडे निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान या वादावर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अंबरनाथ नगरपालिकेमधल्या सत्ता संघर्षात शिवसेना आणि भाजपनं एकमेकांच्या विरोधात दाखल केलेल्या सर्व याचिका आता मागे घेतलेल्या आहेत. शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले आणि भाजपचे गटनेते अभिजित करंजुले यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट अधिकृत ठरवल्यानंतर भाजपनं या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र युतीनंतर भाजपनं ही याचिका मागे घेतली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या 12 नगरसेवकांच्या विरोधात शिवसेनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केलेली याचिकाही मागे घेण्यात आली आहे. पालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्यानंतर 4 महिन्यांनी शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे आणि जुन्या वादावर पडदा टाकत परस्परांच्या विरोधातील सर्व याचिका मागे घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या डिझेलचा तीव्र तुटवडा जाणवत असून त्याचा थेट परिणाम शेतीच्या मशागतीवर होतोय. पेरणीपूर्व मशागतीची कामं ठप्प झाल्यानं शेतकरी पुरते हवालदिल झालेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मशागत कशी करायची आणि पेरणी वेळेत कशी पूर्ण करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय. ट्रॅक्टरला लागणारं डिझेलच उपलब्ध होत नसल्यानं अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आता प्रशासनानं तातडीनं डिझेल पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी करतायत. पाऊस पडण्याच्या अगोदरची जी मशागत आहे त्या मशागतीसाठी आम्हाला ट्रॅक्टरशिवाय पर्याय नाही. बैल नसल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला डिझेलचा हे तुटवडा सांगायले डिझेल मिळणं झाले. त्याच्याबद्दल जरासं आम्हाला सरकारनं थोडंसं मदत करावी. सांगलीच्या ग्रामीण भागात पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बैल जुंपण्याची वेळ आली आहे. त्यात यंदा मान्सून वेळेत दाखल होणार आहे आणि त्यामुळे खरीपाच्या हंगामासाठी त्यापूर्वी
शेतीची मशागत करणं आवश्यक आहे. त्यात ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. यांत्रिकीकरणामुळं सर्व लोकांनी ट्रॅक्टर घेतलेले आहेत आणि आज डिझेल आणि पेट्रोलच्या तुटवड्यामुळे खरीप हंगामाची मशागत करायला शेतकऱ्यांना अत्यंत अडचणी किंवा मशागतच करता येईना झाल्या. तरी तातडीनं केंद्र सरकारनं डिझेल आणि पेट्रोल शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावं, अन्यथा मोठ्या उद्रेकाला सरकारला सामोरं जावं लागणार. शेतकरी तर अडचणीत आलेलाच आहे आणि त्याचबरोबर शेती न पिकल्यामुळं भाजीपाला असेल, गहू असेल, इतर जी पिकं आहेत जी खाण्यालायक आहेत सगळी ती पण पिकणार नाहीत आणि त्याचा थेट परिणाम हा देशाच्या GDPवर होणार आहे. GDP म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोल असं नव्हे तर ज्याला GDPचा आपला इकॉनॉमिकल बेस आहे हा बेस हा शेतीवरती अवलंबून आहे. याचं भान या सरकारनं ठेवावं आणि ग्रामीण भागामध्ये जे आता पेट्रोल पंप आणि डिझेल पंप बंद पडायला लागलेत तिथं शेतकऱ्याला मशागतीपुरती तर डिझेल उपलब्ध करून द्यावं. कॉर्पोरेट कायदे संशोधन विधेयक 2026 संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संयुक्त संसदीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार सुधीर गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. या समितीमध्ये लोकसभेतील 21 आणि राज्यसभेतील 10 खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून विनोद तावडे, सुप्रिया सुळे, नरेश म्हस्के, अनिल देसाई आणि उज्ज्वल निकम यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या समितीमार्फत कॉर्पोरेट सुधारणा विधेयक 2026 मधील प्रस्तावित बदलांवर सविस्तर चर्चा आणि मंथन केलं जाईल. विविध पक्षांचे प्रतिनिधी या समितीमध्ये सहभागी होणार असून महत्त्वाच्या कायदेशीर बदलांवर विचारविनिमय केला जाईल. बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा पीए चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून वाराणसीतून एका आरोपीला अटक झाली आहे. सीबीआयच्या टीमनं पुनीत राय पमपम या आरोपीला वाराणसीमधून अटक केली आहे. तो मूळचा देवरिया येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पूर्वांचलमधल्या शूटरचा सहभाग असल्याचंही तपासात समोर आलं असून याआधीही काही आरोपींना अटक झाली आहे. प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. भावनगर कोचिवली एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यांमधील लाईट आणि फॅन बंद पडल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झालेत. मुंबईतून कोकण आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागलाय. रेल्वे हेल्पलाईनवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रवाशांचा आरोप आता करण्यात येतो आणि प्रवाशांनी या संदर्भात संतापही व्यक्त केला. हिंगोलीमधल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश दिलाय. पेट्रोल पंपावर कॅन घेऊन येणाऱ्यांना डिझेल देऊ नका असे आदेश देण्यात आले. सध्या शेतीच्या मशागतीची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यामुळे अनेक जण पंपांवर कॅन घेऊन रांगा लावतात. याच पार्श्वभूमीवर कॅन किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये इंधन देऊ नये असे आदेश हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यात देखील पेट्रोल पंपावर रात्री मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती कामासाठी डिझेल उपलब्ध होत नसल्यानं पेट्रोल पंपांवर दिवसा आणि रात्री सारखीच गर्दी आहे. जालन्यातील सिंधी काळेगाव येथील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांनी हातात कॅन घेऊन डिझेलसाठी रांगा लावल्यात. दुसरीकडे जिल्ह्यात पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातही सध्या डिझेलचा तुटवडा निर्माण झाला असून नागरिकांसह शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही असे फलक लागले आहेत. डिझेलवर चालणारी वाहनं अक्षरशः ठप्प पडली आहेत. शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला लागणारं डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची कामंही रखडली आहेत. काही दिवसांवर पेरणीचा हंगाम येऊन ठेपला असताना मशागतीची कामं अपूर्ण असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. दुसरीकडे प्रवासी वाहन चालक आणि सामान्य नागरिकांनाही डिझेल अभावी प्रवास बंद करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील हा डिझेल तुटवडा नेमका कधी दूर होणार असा प्रश्न आता नागरिक विचारतायत. बुलढाणा जिल्ह्यातही गेल्या 6 दिवसांपासून इंधन टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळे नागरिक भीतीनं पेट्रोल पंपांवर गर्दी करतायत. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलची टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तसेच इंधनाचे भाव वाढू नयेत. जिल्ह्यात 20 ते 25% इंधनाची विक्री वाढली आहे तर जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन बुलढाणा जिल्हा प्रशासनानं केलं आहे. आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय
तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे. तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये. जळगाव जिल्ह्यात जामनेर येथे पोलीस बंदोबस्तात पेट्रोल आणि डिझेलचं वाटप करण्यात आलंय. जिल्ह्याच्या अनेक भागातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल संपल्यानं वाहनधारक पेट्रोलच्या शोधार्थ अन्य पेट्रोल पंपांवर धाव घेत गर्दी करतायत. जामनेर शहरातल्या एका पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातही ग्रामीण भागामध्ये 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय आणि त्यापाठोपाठ गॅसचाही तुटवडा जाणवू लागलाय. हिंगोली शहरातील भारत गॅस कंपनीच्या पवित्रेश्वर गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. गॅस एजन्सीमधला आणि गोडाऊनमधला गॅस संपल्यानंतर थेट गॅस कंपनीच्या वाहतूक गाडीमधूनच गॅस सिलेंडर ग्राहकांना काढून दिले जात होते. विदर्भात सूर्य अगदी आग ओकतोय. विदर्भातल्या 2 जिल्ह्यात तापमानानं 46 अंशांचा आकडा ओलांडलाय. अमरावतीमध्ये 46.8 तर वर्ध्यामध्ये 46.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. पुढच्या काही दिवसात उष्णतेची ही लाट कायम राहण्याचा अंदाजही व्यक्त होत आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासाठी नागपूर वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट जारी केलाय आणि यामुळे दुपारच्या वेळेला नागरिकांनी बाहेर पडताना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. नागपूर शहरातील सर्व उद्याने दिवसभरासाठी खुली करण्यात आली आहेत. सोबतच शिकवणी वर्ग, समर कॅम्प यांना दुपारच्या वेळेत वर्ग बंद ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आगामी काही दिवसात विदर्भात उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यासाठी नागपूर वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट जारी केलाय आणि यामुळे दुपारच्या वेळेला नागरिकांनी बाहेर पडताना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय. नागपूर शहरातील सर्व उद्यानंही दिवसभरासाठी खुली करण्यात आली आहेत. अगले नेक्स्ट हफ्ते भी नेक्स्ट वीक भी हम ऐसा टेम्परेचर एक्सपेक्ट कर सकता है, संभावना कर रहा है. और नेक्स्ट 3 दिन के लिए हम सीवियर हीट वेव इश्यू वार्निंग कर दिया और डे 4 तक हीट वेव का वार्निंग भी इश्यू कर दिया. इसके हिसाब से अगले 2 हफ्ते तक ऐसा टेम्परेचर ऐसा ही रहेगा. थोड़ा नीचे ऊपर कुछ जा सकता पर ज़्यादा चेंज नहीं हो सकता. भंडाऱ्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच चढलाय. मागील आठवड्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसानंतर आता भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळतंय. भंडाऱ्याचा पारा थेट 43 अंशांवर पोहोचलाय. प्रशासनाकडून देखील नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. भर उन्हामध्ये भंडाऱ्यामध्ये मातोश्री पाणंद रस्त्यांची कामं वेगानं सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी भर उन्हात मजूर काम करतात. उन्हाचा सामना करण्यासाठी मजुरांनी एक शक्कल लढवली आहे. कडुनिंबाच्या छोट्या मोठ्या फांद्या तोडल्यात आणि त्या थेट आपल्या डोक्यावर बांधल्यात. डोक्यावर कडुनिंबाची पानं बांधून हे मजूर रस्त्यावर काम करतायत. कडुनिंबाच्या या पानांमुळे सूर्याची थेट किरणं डोक्याला लागत नाहीत आणि उन्हाची तीव्रता कमी होऊन डोकंही शांत राहतं. ग्रामीण भागातील मजुरांची व्यथा आणि हा अनोखा कडुलिंब पॅटर्न सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कोकणात पावसासाठी पूरक असं वातावरण देखील तयार झालंय. अधूनमधून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी देखील कोसळत आहेत. किनारी भागातही ढगाळ वातावरण आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईमधल्या पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पाहणी केली आहे. शहरातील सर्व मोठी पावसाळी नाले आणि गटारांची सफाई योग्यरित्या झाली आहे का याची पाहणी झाली आहे. यावेळी नागरिकांनी ही पावसाळ्यात भेडसावणाऱ्या समस्यांचा पाडा महापौरांसमोर मांडलाय. दरम्यान सध्या 60 ते 70% नाले साफ झाल्याचा दावा महापौरांनी केलाय. सभेचा आदेश म्हणून आयुक्तांनी 8 मेला पाहणी दौरा केला. लगेचच 2 दिवसात
ते योग्य वाटलं नाही, कारण आयुक्त साहेबांनी जे निर्देश दिले त्या पद्धतीने त्यावेळी माझ्याकडे एक रिपोर्ट आला ज्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी 60% 70% कामं पूर्णत्वास आल्याचं नोंदीत होतं. मग आता 15 ते 20 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं की ह्या तारखेपर्यंत पावसाळ्यापूर्वीची जी स्वच्छता आहे नाल्यांची ती पूर्णत्वास आणली पाहिजे. आणि मग त्याच माध्यमातून आज आपण हा पाहणी दौरा आयोजित केला. ठाण्यातील काही भागात गुरुवारी तब्बल 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलसंपदा विभाग आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय झाला असून आंध्रा आणि बारवी धरणातली पाण्याची तूट तसेच पुढील हंगामातील कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पाणी कपातीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्ती आणि अपग्रेडेशन कामामुळे पाणीपुरवठा खंडित राहील. मुंबरा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमधल्या काही भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असून नंतर 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन ठाणे महानगरपालिकेनं केलं आहे.